मित्रांनो, सोशल मीडियावरती गेल्या 4 दिवसापासून सर्वात जास्त जर कुठलं दृश्य व्हायरल होत असेल तर तो आयडिया बँकचा आहे। आज गुरुवारी 25 तारखेचा दिवस आहे आणि आजची स्थिती बघा कशी आहे। मागच्या 2 दिवसाखाली आयडीबीआय बँकच्या तिथपर्यंत पाण्याचा स्तर आला होता। आता थोडंफार पाण्याचं स्तर कमी झालंय, पण तुम्ही प्रवाह बघा पाण्याचा किती जास्त आहे। याच्या अगोदरही सीना नदीला पूर आलेत, पण पाणी 1-2 दिवसात लगेच उतरत होतं। पण आता तुम्ही प्रवाह बघा पाण्याचा प्रवाह कमी झालेला नाही। स्तर थोडाफार कमी झालेला आहे, पण पाण्याचा प्रवाह कमी झालेला नाही। तुम्ही कुठले प्रॉपर? इथले कोण आहेत? तिरेचे कोणी आहेत का? पाणीचं याच्या अगोदर बघितलं का तुम्ही पाणी? हो बघ, याच्या अगोदर कधी नव्हतं। आज पहिल्यांदाच बघितलं। बरं, याच्या अगोदर हे पाणी कोण बघितलं का इथं? नाही, कुणीच नाही बघितलं। तुम्ही बघायला आल्यात। बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे। पाण्याचं स्तर थोडं कमी झालंय, पण प्रवाह कमी झालेला नाही। आणि जसा हवामान खात्याचा अंदाज आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा जो पट्टा निर्माण होतोय, त्यामुळे शनिवारी, रविवारी आणि शुक्रवारच्या रात्री पाऊस होण्याची शक्यता ही जास्त आहे। अतिवृष्टी होईल। जर अतिवृष्टी झाली, आता तर हा हायवे चालू झालेला आहे। गेली 2 दिवस हा हायवे बंद होता, आता या हायवेवरनं वाहतूक चालू झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता NHI चे लोक इथं थांबून आहे ना, हे वाहतूक सुरळीत करण्यात लोकांची मदत करत आहेत। NHI चे लोक सुद्धा इथं आलेले आहेत। बघा प्रवाह बघा तुम्ही। जर ईश्वराच्या कृपेने पाऊस नाही झाला तर ठीक आहे, जर अतिवृष्टी झाली तर हा पूल सुद्धा अक्षरशः पाण्याच्या खाली जाईल। बघू शकता प्रवाह कमी झालेला नाही अजिबात। प्रवाह जास्त आहे, फक्त पाण्याचा स्तर कमी आहे। मित्रांनो, प्रवाह बघितला असेल आपण, तिरेगावच्या या पूलवरती आहोत आणि प्रवाह बघाय सीने नदीचा। आता इथं नेमका प्रश्न असा पडलाय, गेली 3-4 दिवस मी ही बातमी जे सीना नदीला पूर आलाय त्याची सर्व आपण बातमी कव्हर करताना मुख्य प्रश्न पडलेला असाच आहे की हा एवढा मोठा महापूर आला कसा सीने नदीला। तर याची जे कारणे आहेत, प्रशासकीय यंत्रणेची जी निष्काळजीपणा ती तर त्याच्यावरती तर चर्चा होतच राहील। पण मुख्य काय कारण आहेत की या सीने नदीचा जो प्रवाह पाणी घेऊन जाण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता 50,000 क्युसेस इतकी आहे। याच्या पलीकडे कोणी विचारही केला नाही की याच्यापेक्षा जास्त पाण्याचा प्रवाह सीने नदीला आला तर काय होईल। पण आता सध्या जो पाण्याचा प्रवाह आहे तो 2 लाख क्युसेस इतका आहे। म्हणजे जेवढी क्षमता मानक आहेत त्याच्यापेक्षा 4 गुणा जास्त या नदी पात्रात पाणी आल्यामुळे हा महापूर आलाय। परंडा असू दे, बार्शी असू दे किंवा अहिल्यानगर असू दे, या ठिकाणी जी अतिवृष्टी झाली, म्हैसेगाव येथे तर एका दिवसाला 175 मिलीमीटर एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। जर तुम्ही अतिवृष्टीचं प्रमाण बघितलात तर 60 मिलीमीटर एवढं पाऊस जर एका दिवसात झालं तर त्याला तुम्ही अतिवृष्टी म्हणू शकता। पण हा जो पाण्याचा प्रवाह झाला, पाऊस झाला, तो 175 मिलीमीटर, 150, 175, 100 इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। आणि या नदीला जे प्रकल्प आहेत, सीना कोळेवाडी, त्यानंतर चांदणी आणि खासापुरी। सीना कोळेवाडी हा जो डॅम आहे त्याला 28 दरवाजे आहेत, हे दरवाजे मॅन्युअल आहेत।
तर ही दरवाजे जेव्हा तो धरण फुल झाला तर मॅन्युअल त्या प्रशासनाने काय त्यांच्या व्यवस्थेनुसार त्यांनी उचललेत. पण खासापुरी आणि चांदी धरणाचे जे डॅम आहे ते ऑटोमॅटिक आहेत. जेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त आला ते ऑटोमॅटिक सगळ्याचे सगळे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे जो एकंदरीत पाण्याचा प्रवाह जो फ्लो आला तो एकदम जास्त आला. त्यामुळे याची कोणी कल्पनाही केली नाही. गेले 100-1 वर्ष झाले असतील कोणी असा सिने नदीला अशा प्रकारचं पूर येईल, महापूर याची कल्पनाही केली नव्हती. कदाचित प्रशासकीय जे काही व्यवस्था आहे, जे प्रशासनाचा हे आहे, मांडणी चुकली असं म्हणू शकता. याला तुम्ही भरपूर काळ पडलेला आहे की याच्यावरती तर्क वितर्क होतील, चर्चा होईल. पण सध्या एकच आहे की या पुरापासून तुम्ही कसं वाचू शकता. कारण जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला होता, आम्ही ऐकून आहे, आम्ही काय बघितलं नाही, तेवढं वय आमचं नव्हता, की लोकांची मदत करण्यासाठी टरक भरून तिथं लोक कापडं नेत होते, अन्न औषध वगैरे नेत होते. तशीच या सीना नदीच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांची आता व्यवस्था झालेली आहे. फक्त प्रशासनाच्या भरोश्यावरती राहता कामा नये. लोकांनीही समोर येऊन त्यांच्या ईश्वराने त्यांना दिलेली जे काही मालमत्ता असेल, पैसे असतील, त्यातून मदत करून लोकांची मदत करावी. कारण जवळपास हजारो घरं पाण्याच्या खाली गेलेली आहेत. पिकाचे तर नुकसान झालेत, पण लोकही बेघर झालेली आहेत. सेंटरमध्ये इकडं तिकडं राहत आहेत लोक. तर या लोकांची तुम्ही यावेळेस मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. NGO असू दे, सामाजिक संस्था असू दे, नेते वगैरे असू दे, आणि स्वतःने आपल्या जवळच्या पैशाने या लोकांची मदत करावी. जेवणापासून तर प्रत्येक कपडा लत्ता जे काय असेल, जेवढी तुमची ऐपत असेल त्यानुसार तुम्ही या लोकांची मदत करावी. आणि ही समस्या त्याची ही सुरुवात आहे. यानंतर याच्या आर्थिक आणि जे रोगराई पसरेल ती खूप मोठी गोष्ट आहे. सध्या तरी तुम्ही या लोकांची मदत करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवाची काळजी घ्या.